की आपल्या जिभेचा आपण आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये कसा उपयोग करू शकतो। फोर प्लेला खूप जास्त महत्त्व देणं खूप गरजेचं असतं। जसं की कामसूत्रा ग्रंथामध्ये फोर प्लेला खूप महत्त्व दिलेलं आहे। जे काही आपल्या कामगिरीच्या जे काही पद्धती होत्या किंवा पोझिशन होत्या किंवा काही नॉलेज होतं, वैवाहिक जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं कुठं कुठे ते फसतात। तर मला वाटतं त्यांना कुठं कुठं पेन होतं आणि त्या पेनमुळं त्यांची इच्छा जी असते ती कमी होऊन जाते। तर तुमच्या इंद्रियापेक्षा पण जास्त स्टिम्युलेशन तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये। नमस्कार मित्रांनो, सूत्रा ग्रंथामध्ये फोर प्लेला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हे फोर प्ले आपण पूर्ण जगाला शिकवलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण एक पोर्नोग्राफी द्वारा आपण पुन्हा एक खोटारडं आपण सेक्स एज्युकेशन घेत आहोत। तर मित्रांनो, आपल्या कामसूत्रामध्ये जे काही आपल्या कामगिरीच्या जे काही पद्धती होत्या किंवा पोझिशन होत्या किंवा काही नॉलेज होतं, ते खूप सुंदररित्या दिलेलं आहे। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्याला खूप जास्त महत्त्व देणं खूप गरजेचं असतं। कारण की बरीच मंडळी जी असते ती फोर प्ले न करता वैवाहिक जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं कुठे कुठे ते फसतात। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की फोर प्ले म्हणजे काय, तो कसा करावा आणि या फोर प्लेमध्ये फक्त आणि फक्त आपलं इंद्रियाचा उपयोग न करता आपल्या जिभेचा आपण आपल्या स्त्रियांना उत्तेजित करण्यासाठी कसं आपण यूज करू शकतो, त्याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला प्रॉपरली सेक्स एज्युकेशन आणि छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल किंवा गैरसमजाबद्दल तुम्हाला एज्युकेट करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या मराठी बांधवांना पाठवा, जेणेकरून आपल्या समाजामध्ये जितकं चांगलं नॉलेज लोकांना मिळेल तितकं त्यांचं लैंगिक आयुष्य मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतं। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आपल्या जिभेचा आपण आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये कसा उपयोग करू शकतो। जसं की तुम्हाला माहीत आहे की जिभेमध्ये भरपूर सेन्सेशन असतात, भरपूर न्यूरोलॉजिकल एंडिंग्स असतात दोघांच्या। तर जितकं जास्त तुम्ही फोर प्ले करताना जिभेचा वापर करसाल, जसं की तुम्ही आता किसिंग करता आहे, फक्त एक दुसऱ्याची जीभ जर चोखली तरी तुम्हाला चांगलं स्टिम्युलेशन मिळेल, तुमचे हार्मोन स्टिम्युलेट होतील, तुम्हाला उत्तेजना मिळेल, तुमचे न्यूरोलॉजिकल न्यूरॉन जे असतात ते चांगले स्टिम्युलेट होऊन जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे घेऊन जातात। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही ओरल किसिंग करता, तर हे का बरं कामसूत्राने शिकवलेलं आहे की जेव्हा केव्हा आपण आपल्या काम केलेला सुरुवात करतो तेव्हा कोणी दोघांपैकी एक अँझायटी किंवा डिप्रेशनमध्ये असू शकतं। तर हे अँझायटी आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी आपण स्टार्ट ओरल सेक्सने करतो, आपण किसिंगने स्टार्ट करावं असं कामसूत्रामध्ये नमूद केलेलं आहे। तर कामसूत्रानुसार सगळ्यात सुरुवात जर सेक्स तुम्हाला करायची असेल तर पहिले तुम्ही किसिंगने करा, नंतर तुम्ही ओरल करा, जिभेला जीभमधलं चोखा, जेणेकरून तुम्हाला स्टिम्युलेशन मिळेल। त्यानंतर खाली आल्यानंतर ब्रेस्ट सकिंग करा, कारण की ब्रेस्टमध्ये भरपूर मात्रामध्ये न्यूरॉन असतात आणि जितके न्यूरॉन जास्त स्टिम्युलेट करसाल की काही लोकांना खूप जास्त प्रेस करण्याची पण सवय असते, पण ते जास्त प्रमाण जर प्रेस केलं तर मला वाटतं त्यांना कुठं कुठं पेन होतं आणि त्या पेनमुळं त्यांची इच्छा जी असते ती कमी होऊन जाते। तर जास्त प्रेस न करता फक्त जिभेनं तुम्हाला चोखायचं असतं आणि प्रत्येक आपल्या बॉडीच्या अवयवाला जसं जसं तुम्ही खाली जासाल तसं स्त्रियांनी पुरुषाला आणि पुरुषांनी स्त्रियाला हे चांगलं जिभेनं चोखायचं असतं। आणि जितकं जास्त जिभेनं तुम्ही चोखसाल तितकं तुम्ही जास्त दोघं स्टिम्युलेट होणार, तितकं तुमचं चांगलं प्रॉपर सेक्शुअल लाईफमध्ये एन्जॉयमेंट मिळेल किंवा गुड फिलिंग होणार आणि तुमचं अँझायटी, डिप्रेशन, मसल रिलॅक्सेशन चांगलं प्रकारे तुम्ही करू शकता। आणि लास्टली मी तुम्हाला सांगत असतो की जसं की पुरुषांना ब्लो जॉब द्यायला पाहिजे आणि स्त्रियांना क्युनिलिंगस आपण जिभेनं क्लायटरिस ग्रंथीला आपण स्टिम्युलेट करायला पाहिजे। हे जर तुम्ही प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट जिभेची जर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये केली तर तुमच्या इंद्रियापेक्षा पण जास्त स्टिम्युलेशन तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये हे फक्त जीभ देऊ शकते, टंग देऊ शकते, हे तुम्ही इतकं लक्षात ठेवा। आणि हे लोकांना माहीत नसतं, बऱ्याच लोकांना, माझ्याकडे येणाऱ्या 99% लोकांना हे माहीतच नसतं।
कारण की जिभेचा उपयोग आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये आपल्या इंद्रियापेक्षा जास्त प्रकारे आपण करू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही डेली बेसिसवर चांगलं प्रॉपरली इन्व्हॉल्वमेंट जर केली जिभेची, तर नक्कीच तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये 4 चांद लागू शकतात. तर मित्रांनो, थोडक्यात माझा सांगण्याचा उद्देश आहे की या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती नसतात, आणि त्याच्यामुळं माझे व्हिडिओ बघा, चांगलं प्रॉपर नॉलेज घ्या, सेक्स एज्युकेशन घ्या. काही ट्रिक्स मी सांगतो, काही मी खाद्यपदार्थ सांगत असतो की कोणते खाद्यपदार्थ खाल्ले की चांगलं सेक्शुअल पॉवर वाढतो, कोणतं सुपर फूड आहे, कोणतं सुपर ड्रिंक आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगलं सेक्समध्ये एज्युकेटेड व्हा आणि आपलं सेक्शुअल लाईफ चांगलं एन्जॉय करा. जितकं तुमचं सेक्शुअल लाईफ एन्जॉयबल राहील तितकं मला त्याच्यामध्ये आनंद आहे. धन्यवाद मित्रांनो.